आमचे नेते व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अशोकराव स्वामी यांना मित्र परिवार। टिप: माननीय अशोकराव स्वामी यांना बाहेरगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाही। इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरातील आर्गे भवन पाठीमागील व काळा ओढ्यालगत असलेल्या महापालिकेच्या मैदानामध्ये गॅस पाईपच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की धुराचे लोट तब्बल 2 किलोमीटर परिसरात पसरले। परिणामी नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागला। स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला कळवले, मात्र अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला। दरम्यान आगीने मोठा फैलाव घेतला होता। अग्निशामक दलाने तत्परतेने प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गॅस एजन्सीच्या पाईपलाईनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला असता संपर्क होऊ शकला नाही। विक्रमनगर परिसरातील आर्गेमळा ते पाटीलमळा रोड दरम्यानच्या काळात ओढ्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो। यामध्ये मांसाहारी अवशेष, वैद्यकीय कचरा, घरगुती कचरा तसेच गारमेंटचे तुकडे यांचा समावेश आहे। अनेकदा या कचऱ्याला जाणीवपूर्वक आग लावली जाते। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी या मैदान परिसरात काही नशेखोर तरुणांचा वावर वाढला असून त्यांच्या वादातून किंवा निष्काळजीपणातून ही आग लागल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मळगे व स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, महापालिकेच्या जागेचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमावा, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। ही घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करण्याची चूक प्रशासनाने करू नये। शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेची जागा आहे। कचरा डेपो आणि नशेखोरांचे अड्डे बनले असले तर ही केवळ निष्काळजीपणा नव्हे तर प्रशासनाचा अपयशाचा जाहीर पुरावा आहे। अर्धा तास उशिरा पोहोचणारे अग्निशामक दल, बेकायदेशीर कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही आणि सुरक्षेचा पूर्ण अभाव या सगळ्याचा परिणाम म्हणजे ही आग। आज जीवितहानी टळली, पण उद्या काय? घटना घडल्यावर हालचाल हा प्रशासनाचा जुना आजार आहे, पण नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाला आता लगाम घालण्याची गरज आहे। अन्यथा अशा आगी केवळ गोडाऊन पुरत्याच मर्यादित राहणार नाहीत, त्या प्रशासनाच्या विश्वासालाही भस्म करतील। माय महाराष्ट्र संपादक विनायक कळढोणे। आज विक्रमनगर परिसरातील आर्गे भवन परिसराच्या बॅक साइडला एक नगरपालिकेचं आपल्या मैदान आहे। त्या ठिकाणी गॅस एजन्सी ज्या गावावर आपले पाईपलाईन टाकत आहे त्या एजन्सीचं, त्या कंपनीचं गोडाऊन त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी बरेच मोठमोठे पाईप त्या ठिकाणी प्लॅस्टिकचे टाकलेले आहेत। त्या गोडाऊनला आग लागली। आग इतकी भयानक होती की आजूबाजूच्या परिसराला देखील त्याच्या झळा पोहोचल्या आहेत। आणि या ठिकाणी महापालिकेचं मैदान आहे। मैदान फार मोठं आहे। या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असते। काही नशेखोर व्यक्तींच्याकडून त्या ठिकाणी गांजा पिण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्या मैदानाचा वापर केला जातो व त्यातूनच ही आग लागली असे दिसून येत आहे। आमचं महापालिकेकडे एक सांगणं आहे की या ठिकाणी कॅमेरे लावण्यात यावेत, त्याच पद्धतीने महापालिकेच्या एखादा तिथे पहारेकरी ठेवण्यात यावा। त्याचबरोबर त्या ठिकाणी मैदान जे आहे ते ओबडधोबड आहे, ते सपाटीकरण करून त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ते खुलं करावं। त्याचबरोबर त्या ठिकाणी जो ओढा आहे त्या ठिकाणी गावभरचे चिकन वेस्ट असू दे किंवा इतर कचरा त्या ठिकाणी लोक आणून टाकतात आणि त्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। त्या ठिकाणी महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे।